ना तरी नकर तरी वसिजे तरी नागरची होईजे तैसे व्यासोक्ती तेजे धवळती सकळ की प्रथम वया साकळी लावण्याची निहाळी प्रकटे जैसे आगळी अंगणांगी ना तरी उद्यानी माधवीकडे तेथ वनशोभेची खाणी उघडे आदिरापासूनी आपडे जियापरी नाना घनीभूत सुवर्ण जैसे निहाळिता साधारण मग अलंकारिले बर्वेपण नावडू दावी तैसे व्यासोक्ती अलंकारिले आवडे ते बर्वेपण पातले ते जाणोनी काय आश्रयले इतिहासी नाना पुरतिया प्रतिष्ठा लागी सानवी धरुणी अंगी पुराणे आख्यान रूपी जगी भारता आली म्हणोनी महाभारती नाही ते नोहेची लोकेतीही येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोच्छिष्ट जगत्रय ऐसे जगी सुरस कथा ते जन्मभूमी परमार्था मुनी सांगे नृपनाथा जन्मेजया जे अद्वितीय उत्तम पावित्र्यक निरुपम परम मंगलधाम अवतारिजो आता भारत कमळ परागू गीतख्यू प्रसंगू जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी नातरी शब्दब्रह्माब्दी मथिलिया व्यासबुद्धी निवडले निरवधी नवनीत हे मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिलेनी विवेके पद आले परिपाके अमोदासी जे अपेक्षिजे विरोक्ती सदा अनुभवी जे संती सोहम भावे पारंगती रमिजे जेथ जे अकरणी जे भक्ती जे अविंद्य त्रिजगती ते भीष्म पर्वी सांगती म्हणितली कथा भगवद्गीता म्हणजे जे ब्रह्मोशानी प्रशंसिजे जे सनकादिकी सेविजे आदिरसे शे शारदेचिया चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे ते वेचिता मन मावळे चकोरत लागे तिये परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपणे चित्ता आणुनिया हे शब्दे विणा संवादिजे इंद्रिया नेणता भोगिजे बोला आधी झोंबिजे प्रमेयासी जैसे भ्रमर परागू नेती परी कमळ दळे नेणती तैसे परी आहे सेविती ग्रंथी इये का आपुला ठावो न सांडता अलंकीजे चंद्रू प्रकटता हा अनुरागू भोगता कुमुदिनी जाणे. रामकृष्ण हरी.